राज्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। आजपासून 4 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। आज प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे। त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचं प्रमाण हे वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे। शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामंही नियोजित करावीत। सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्यामुळे काढणी केलेली पिकं ही सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे। अवकाळी पावसामुळे अगोदरच संकटामध्ये असलेल्या हापूस आंब्याला मोठा फटका बसणार आहे। शिवाय काजू पिकांचं देखील नुकसान होणार आहे। यंदा हापूस आंब्याचं पीक हे केवळ 20% आहे। परिणामी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील पावसानं हजेरी लावली। नाशिकच्या येवला तालुक्यातील मुसळधार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। राजापूर, जायदरे परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडलाय। या अवकाळीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। अचानक आलेल्या या पावसामुळे शेतीमालाचं, विशेषतः कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची भीती आहे। दिवसभर कडक ऊन आणि घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त होते, मात्र अचानक आभाळ भरून आलं आणि पावसाला सुरुवात झाली। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। गहू, हरभरा, ज्वारीसह रब्बी पिकं त्याबरोबरच फळबागा जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडण्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलाय। दरम्यान या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेत। तसंच नुकसानीचा अहवाल आल्यानंतर तातडीनं शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे, असं देखील भरणे म्हणाले। ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाचं प्रमाण हे कमी राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा, असं आवाहन देखील मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि आम्ही सर्वांनी दिलेले आहे। जिथं नुकसान झाले त्या नुकसानाचे पंचनामे करून त्वरित अहवाल आम्हाला द्या म्हणून आम्ही सांगितलेलं आहे। तो अहवाल प्राप्त होताच त्यांना ताबडतोब ही मदत ही निश्चित प्रकारे केली जाईल। राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत येणाऱ्या शाळांना 2 मे ते 14 जून दरम्यान सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्याबरोबरच नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होणार असून वाढतं तापमान लक्षात घेता विदर्भातील शाळा या 15 ते 29 जून दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान इतर मंडळांच्या शाळांनी सुट्टीबाबतचा निर्णय हा स्वतः घ्यावा, असं शिक्षण मंडळानं स्पष्ट केलं आहे।